पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कामोठे परिसरात एका सोसायटीतील वॉचमॅनने 3 अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉचमॅनला अटक केली. तक्रारदार मुलीच्या शाळेत विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच याबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते. यावेळी संबंधित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांनी गंभीर दखल घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलींच्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले. त्यानंतर आरोपी वॉचमॅन विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. कामोठेमध्ये 4 मे रोजी एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुली ज्यांचं वय 6, 7 आणि 9 वर्ष आहे अशा मुलींसोबत त्या ज्या ठिकाणी राहत होत्या तिथल्या सिक्युरिटी गार्डनी त्यांना बॅडली टच केलं होतं आणि त्याच्यावरून मोलेस्टेशन आणि पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये मुलींना शाळेमध्ये जेव्हा गुड टच बॅड टच विषयी शिकवलं टीचरनी त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे वॉचमन अंकल आम्हाला असं करतात. सुरुवातीला टीचरला वाटलं की ते आत्ताच जस्ट शिकवलं म्हणून तसं सांगत असेल, पण जेव्हा त्यांनी पेरेंट्सला सांगितलं, सीसीटीव्ही चेक केलं, त्यामध्ये सदरची घटना खरी असल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून पालकांनी फिर्याद दिली आणि आमच्याकडे गुन्हा दाखल आहे. आरोपी पंकज अजय सिंगला अटक करण्यात आलेली आहे. ते म्हणजे मुली सांगतात की यापूर्वी त्यांनी केलेला आहे, तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे. टीचर शिकवत होते की कोण शिकवत होता? टीचरच शिकवणार ना शाळेत.